आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। सध्या होत असलेली वृक्षांची बेसुमार कत्तल आणि वृक्षारोपणाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे पर्यावरणाचा समतोल कमालीचा बिघडलाय। ही बिकट परिस्थिती रोखण्यासाठी वृक्ष लागवड व त्याचं संवर्धन ही काळाची अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे। याच पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील कैलासवासी सीबी देसले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावात टाळ मृदंगांच्या गजरात अत्यंत उत्साहात वृक्षदिंडी काढून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले। राष्ट्रीय हरित सेना इको क्लब आणि सामाजिक वनीकरण विभाग शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमा व संत रविदासजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून गुरुवार 30 जुलै रोजी हा उपक्रम राबवण्यात आला। वारी आली, वृक्षाची दिंडी चालली वृक्षारोपणाची या संकल्पनेवर आधारित या दिंडीनं संपूर्ण परिसरात पर्यावरण जागृतीचा विठू गजर घडवून आणला। वृक्षदिंडीच्या शुभारंभ प्रसंगी शाळेचे शालेय समिती चेअरमन भभूतराव देसले यांनी पालखीतील विठ्ठल रखुमाईची मूर्ती, विद्येची आद्य देवता माता सरस्वतीची प्रतिमा व रोपट्याचं पूजन केले। त्यानंतर फीत कापून त्यांनी वृक्षदिंडीचं उद्घाटन केले। या प्रसंगी भाजप शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन, सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेश चव्हाण, वनपाल जगन मोहन पाटील, पीबी देवरे, वनरक्षक प्रभाकर पाटील, रवींद्र ठाकरे आणि डी सोनार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते शाळा परिसरात एक पेड माँ के नाम या अभियानाअंतर्गत विविध रोपांची लागवड करण्यात आली। हातात टाळ, झांज आणि वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारे फलक घेऊन चिमुकले विद्यार्थी या आगळ्या वेगळ्या दिंडीत सहभागी झाले होते। वारकऱ्यांच्या वेशातील विद्यार्थी आणि पर्यावरणाचा जयघोष यामुळे संपूर्ण भडणे परिसर दुमदुमून गेला होता। या उपक्रमात सारंग पाटील, जितेंद्र आहिरे व ज्येष्ठ अध्यापिका श्रीमती संगीता वेंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन कला शिक्षक रावसाहेब बैसाने यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोहर पाटील व निशांत शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले। तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्रीमती अलका सूर्यवंशी, शरद पवार व निलेश पवार यांचं मोलाचे सहकार्य लाभले। वृक्ष हे केवळ आपले सगळे सोबतीच नव्हते, तर भावी पिढीच्या आरोग्यासाठी आणि शुद्ध हवेसाठी निसर्गानं दिलेली अनमोल भेट आहे। आज लावलेले प्रत्येक लहान रोपटे उद्याच्या समृद्ध आणि हरित भविष्याची पायाभरणी करेल। विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून निसर्गप्रेमाचे आणि पर्यावरणाचे संस्कार रुजवण्यासाठी अशा या उपक्रमांची नितांत गरज आहे, असं SA वाडिले मुख्याध्यापक कैलासवासी सीबी देसले विद्यालय यांनी याप्रसंगी केले। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। कैलासवासी सीबी देसले विद्यालय भडणे आमच्या या शाळेमध्ये आज दिनांक 30/7/2026 वार गुरुवार रोजी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने व शिक्षकांच्या वतीने आम्ही गावात वृक्षदिंडी पार पाडली। तसेच आजची ही वृक्षदिंडी केवळ एक रोखणं नसून मुलांमध्ये आणि समाजात पर्यावरणाविषयी बीज रोवण्याचे काम आम्ही आज सुरू केले आहे। ज्याप्रमाणे आपण मुलांचे संगोपन करतो, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी सुद्धा झाडांचं संगोपन मुलांप्रमाणे केलं पाहिजे व झाडं जगवले पाहिजे। तसेच संवर्धन हे फार महत्त्वाचं आहे। यासाठी आम्ही सगळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आमच्या शालेय समितीचे चेअरमन, तसेच आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच इको क्लबचे तसेच फॉरेस्ट डिपार्टमेंटचे RFO श्रीयुत चव्हाण साहेब, तसेच त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी हे सगळे आमच्या या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी आले होते आणि त्यांनी वृक्षारोपण अत्यंत आमच्या विनंतीला मान देऊन सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आणि गावकऱ्यांसमोर वृक्षारोपण केला। तसेच त्यांनी वृक्षारोपणासाठी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं। आम्ही आमच्या शिक्षक बंधूंनी सुद्धा सगळ्यांना मार्गदर्शन केलं। धन्यवाद।